दोन दोन मिनिटं 15 मिनिटं मांडली मराठीचा काय. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 पेपर क्रमांक 1 मधील पहिला युनिट याच्यामध्ये येणारा एक महत्वाचा कन्सेप्ट आहे 16PF. 16PF म्हणजे काय, हे कोणी शोधला, कशासाठी शोधलेलं आहे याच्यावरती बघूया. प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव वेगवेगळा असतो. आता स्वभाव पाहण्यासाठी, स्वभावाचा परीक्षा घेण्यासाठी ही एक टेस्ट आहे, त्याला पर्सनॅलिटी टेस्ट असे म्हणतात. पर्सनॅलिटी टेस्ट. आता प्रत्येक व्यक्तींचं व्यक्तिमत्व वेगळं असतो. काही लोक खूप रागीट असतात, काही गरीब असतात, काही खूप खुशीने असतात, काही आनंदित राहतात, काही टेन्शन मध्ये राहतात. आता रेमंड कॅटल या व्यक्तीने 1949 रोजी 1949 मध्ये 16PF बद्दल सांगितलेलं आहे. पर्सनॅलिटी PF म्हणजे पर्सनॅलिटी फॅक्टर, ही एक टेस्ट आहे. ह्याच्यात एकूण 16 फॅक्टर्स आहे. आता बघा, काही व्यक्ती खूप डेअरिंगबाज असतात. बोल्ड म्हणजे खूप धैर्यशाली व्यक्ती, खूप डेअरिंगबाज आपण म्हणतो, धैर्य. आता सैनिक लोक युद्ध करीत असताना किती बोल्डने ते काम करत असतात. किंवा शिवाजी महाराज साहेब किती बोल्ड, मला संभाजी महाराज किती बोल्ड, बघा किती धैर्यशाली लोक ते. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा एक गुणधर्म असतो. काही लोक खूप बोल्ड असतात, धैर्यशाली. काही लोक खूप मृदू स्वभावाचे, टेंडर माइंडेड, एकदम कोमल, त्यांचा स्वभाव खूप नम्र आणि खूप गरीब, खूप मृदू असतात. काही लोक सस्पिशियस, संशयखोर असतात. काय केलं, कशासाठी केला, कुठं केला, असंच का केलं, कोणाचा मेसेज आला, कुठं आला, कसा काय आला, रात्रीच काय आला मेसेज. आमचे मॅडम रात्री 10 झालं, कोणा मेसेज आला तर कोण मेसेज केलं सांगा. मी म्हणू कोण, हे कोण, सस्पिशियस. मग का कसं सांग, लय डेंजर, सस्पिशियस. कोणाचं येणार माझं मेसेज, मला कोण मेसेज टाकणार आहे. त्याच्यानंतर इमॅजिनेटिव्ह लोक असतात, खूप काल्पनिक लोक, जे कवी लोक असतात बघा, इमॅजिनेशन करून ते स्टोरी वगैरे लिहितात. श्रीवड म्हणजे खूप हे राजकारणी लोक श्रीवड असतात, एवढं चतुर असतात, एवढं चाणक्य असतात. आवाज माडबडा, म्हणजे मनात स्वार्थ ठेवून बरोबर ते गेम खेळत असतात. श्रीवड लोक बरोबर वापर करून घेतात, त्रास करतात. ते खूप हुशार असतात, फायदा काय तोटा काय हे समजून घेतात. अप्रिहेन्सिव्ह, हे खूप आतंक, म्हणजे भय पडणारी लोक, म्हणजे भित्रीय लोक म्हणतात ना, का असं का भित्रे लोक, हे माझ्यासारखे हे स्वभाव भित्रे. का असं झालं तर कसं, कोणीतरी काहीतरी बोललं तर कसं, कोणी येऊन जहाणशी असं लात मारलं तर कसं, म्हणजे नेहमी भीतीच्या वातावरणामध्ये राहणारी लोक. आता बघा, मी नेहमी माझा युट्यूबचा जो कॉमेंट बॉक्स ऑफच ठेवतो. का, कोणीतरी शिवाय दिलं तर कसा, कोणीतरी काहीतरी केलं तर कसा, घाबरलेले व्यक्ती असतात. चला, एक्सपेरिमेंटिंग, काही लोक प्रयोग करूनच निर्णय घेत असतात, प्रायोगिक. काही लोक सेल्फ सफिशियंट, इतरांवरती ते अवलंबून असतात. सेल्फ सफिशियंट, स्वतः काम करणे, स्वतः कमवणे, स्वतः जीवन जगणे, इतरांवरती अवलंबून राहायचं नाही. काही लोक कंट्रोल्ड असतात, प्रत्येक गोष्टीवर ते नियंत्रण ठेवून काम करत असतात. काही लोक टेन्शन मध्ये असतात, खूप डिप्रेशन मध्ये, टेन्शन मध्ये, चिडचिडे. आता हे माझा स्वभाव, टेन्शन, नेहमी टेन्शन मध्ये राहायचं. काय करावं, कसं. आता काय, महाराष्ट्रातील विद्यार्थी पुस्तकं ते घेत नाही, वाचन करत नाही, परत मला शिवाय देतात, कानडी आहे काय, असं टेन्शन. किती वेळ, 10 वर्ष झाला माझं पुस्तक घ्या म्हणतो, कोणी घेतच नाही. काय करावं, टेन्शनच टेन्शन. राहू दे, सोडा. आता वॉर्म, काही व्यक्ती खूप हॅपी, वॉर्म म्हणजे एवढं गोड असतात की त्यांच्यासोबत बोलावं लागतात. प्रत्येकाशी ते म्हणजे बोलके असतात, गोड बोलणारे. आता आमचे चिन्नू गोडके आहे, गोड बोले, प्रत्येकाशी प्रेमळने बोलणारा व्यक्ती, वॉर्म पर्सनॅलिटी, प्रत्येक सोबत. काही हे लोक असतात ऍबस्ट्रॅक्ट थिंकर, हे काल्पनिक विचार करतात, अमूर्त गोष्टीवर, ते प्रत्यक्षात घडत नाही
परंतु न घडलेल्या घटकावरती असं झालं तर कसं विचार करणारे. इमोशनल स्टेबल हे भावनावर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती. पास झालं तर खूप खुश पडत नाही, हॅपी सेलिब्रेट करत नाही. फेल झालं तर दुःख करून घेत नाही. डॉमिनंट डॉमिनंट म्हणजे काय, असं लिडरशिप क्वालिटी असतो. आता बघा नरेंद्र मोदी साहेब डॉमिनंट पर्सनॅलिटी. त्यांनी आलंय की सगळं कप त्यांचंच चालला पाहिजे. डॉमिनंट पर्सनॅलिटी. एन्थुजियास्टिक हे नेहमी 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 हॅपी मूड मध्ये असणारे व्यक्ती. एन्थुजियास्टिक सतत आनंदित असणारे. आणि हे कॉन्शियसनेस, हे कॉन्शियस लोक काय असतात माहिती का, जागरूक असतात. प्रत्येक शब्द बोलत असताना एकदम तोलून बोलतात, मोजून बोलतात. एकदम अलर्ट असलेले व्यक्ती, जागरूक असलेले व्यक्ती, अशी 16 गुणधर्म प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. त्याच्यातील जे मोठा घटक आहे, ज्याचा प्रभाव जास्त आहे, त्याप्रमाणे त्या व्यक्तींचा पर्सनॅलिटी डिपेंड असतो. चला, धन्यवाद.